Pauli's exclusive principle. According to it, no two electrons TWO, no two, according to it, no two electrons can have the same set of quantum numbers. The same set of quantum numbers. Next line मध्ये n is principal quantum number. N is principal quantum number. L is azimuthal. केमिस्ट्री मध्ये झालं असेल ना हे azimuthal. शेल्स SPDF वगैरे ब्लॉक सेम तेच आहे इथे. azimuthal quantum number ML magnetic quantum number ML magnetic quantum number MS spin quantum number. ओके. पाउलीज नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं होतं, नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन हॅव, म्हणजे जे ऑर्बिटलमध्ये स्पिन, मी काय इलेक्ट्रॉन्स ज्या साईडला मूव्ह असतं त्याच्या अपोजिट साईडला कोण असतं, करंट, बरोबर. मग त्याचा प्रत्येक ॲटॉमिक नंबरवरून, म्हणजे काय कुठलाही एक हे घेतला ॲटॉमिक नंबर घेतला त्याच्यावरून त्याचे शेल्स स्टेबल कुठल्या याला असतो, लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 2 या 8, बरोबर. मग तो काय असतो, स्टेबल असतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता हे ब्लॉक जे आहे SP D आणि F, ह्या ब्लॉकनुसार आता S मध्ये किती असणार आहे, 1, P मध्ये 3, बरोबर, 3 ब्लॉक 1 2 3, D मध्ये 5 4 आणि F मध्ये किती 1 2 3 4 7. ओके. सो सगळे ऑड नंबर्स. मग त्याच्यामध्ये फर्स्ट जेव्हा तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो तेव्हा एका ब्लॉकमध्ये सेम डायरेक्शनला राहत नाही, हे यांनी एक्सक्लुझिव्ह. मग त्याचे जस्ट तुम्हाला एक्झाम्पल आहे आणि ब्लॉक सेट करायचे. कळलं. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घ्या. मग फर्स्ट एक्झाम्पल, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये फर्स्ट एक्झाम्पल क्लोरीन. फर्स्ट क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, राईट, 17. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं येईल, 1:2, सेकंड 2:2, 2p6, 3:2 आणि 3p5. आता ब्लॉक नंबर कोणाचे करायचे, फक्त लास्ट रेचे. ओके. लास्ट रेच्यात मग कोण आहे, S आहे. S मध्ये किती ब्लॉक असतात, फक्त एक, 3s. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे, P मध्ये किती ब्लॉक असतात, किती असतात, 3, 1 2 3, 3p. आता S रेशो किती आहे, 2 आहे, बरोबर. म्हणजे काय येणार, या डायरेक्शनमध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट SP मध्ये किती आहे, 5. पहिले काय करायचे, 5 करून 1 2 3, राहिले किती 2, 4 and 5. जस्ट एवढंच काढायचं आहे तुम्हाला 2 मार्क्सला. काढून घ्या. सेकंड एक्झाम्पल, आयनचं किती ॲटॉमिक नंबर, राईट, 26. येईल का सॉल्व करता, सांगा बरं काय येतं ब्लॉक.
26 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आयनचं 1s2 2s2 2p6 3s2 राईट 3p6 बरोबर 3d6. आता इथे लास्ट बघायचं एस आणि काय डी. ओके, एसचा ब्लॉक किती असतात 1 4s. त्याच्यानंतर डीचे किती असतात SPD म्हणजे 5 1 2 3 4 5 3d. आता इकडे लक्ष द्या 1s2 एस मध्ये किती आहे 2 आहे. एस सेपरेट ब्लॉक आहे सो इथे डायरेक्टली 2 करून घ्यायचे. डी मध्ये किती आहे 6 आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि फक्त इथे येणार एक 6. काढून काय झाले काढून आयनची. थर्ड आहे झिंक. झिंकचा नंबर राईट 30 इलेक्ट्रॉन्स. काय नाही समजलं काय नाही समजलं मला विचारा मी परत सांगेल. हे नाही समजलं का काय हो म्हणतो का नाही म्हणतो. जे लास्टचे असतात ना आता किती ब्लॉक्स असतात किती नंबर एस पी डी आणि एफ. ओके, हे डिटेलमध्ये सगळं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये इथं फक्त तुम्हाला अरेंज करायचे ब्लॉक वाईज. एस पी डी. एसमध्ये किती ब्लॉक असतात एक ब्लॉक म्हणजे असा स्क्वेअर एक ब्लॉक झाला. पीमध्ये किती असतात 3 सगळे ऑड नंबर घ्यायचे. ओके 3 म्हणजे किती ब्लॉक 3 1 2 3 1 2 3 झाले. त्याच्यानंतर डीमध्ये किती आहे 5 म्हणजे 2 सोडला 4 सोडला 5 आला. किती ब्लॉक आहे 5 म्हणजे 1 2 3 4 5 झाले. ओके त्याच्यानंतर एफमध्ये किती असतात 5 नंतर ऑड नंबर 7 1 2 3 4 5 6 7 झाले. ओके आता याच्यामध्ये प्रत्येकाच्या ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुमचं लर्न असणारच आहे. ते इथे सॉल्व करायची गरज नाही फक्त लिहायचं डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग त्याच्यामध्ये फक्त लास्ट ब्लॉक बघायचे. आता लास्ट कोण आहे इथे एस आहे आणि इथे कोण आहे पी आहे. एसचे किती ब्लॉक आहे 1 काढलं इथे 1. त्याच्यानंतर पीचे किती ब्लॉक आहे चेक करा 3 काढले 3 झालं. आता इथे एसमध्ये वरती कोण किती आहे नंबर 2 नंबर आहे. सो डायरेक्शन पावलीजांनी तेच सांगितलं की ते एका डायरेक्शनला राहत नाही अपोजिट डायरेक्शनला असतात. सो आपण असे डायरेक्शन लिहू शकत नाही किंवा असं पण लिहू शकत नाही. हे रॉंग आहे हे राईट आहे. म्हणजे 2 आहे ना एकाचं डायरेक्शन असं आहे आणि एकाचं डायरेक्शन असं आहे अपोजिट झाला 2. पी ब्लॉकमध्ये किती आहे 5. सो 5 करताना आता ब्लॉक तर 3च आहे आणि आपल्याला अरेंज किती करायचे 5 अरेंज करायचे. सो पहिले एका डायरेक्शनचे करून घेतले म्हणजे कोणत्या 1 2 3 राहिले किती 2. सो 2 इथे करून घेतले. आलं लक्षात झाले 5. ठीक आहे. आता आयनचं चेक कर. आयनच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये लास्ट किती आहे एस आला आणि डी आहे. एसचा परत किती ब्लॉक
एक ब्लॉक. डीचे किती ब्लॉक आहे डीचे 5 ब्लॉक, ते इथे 5 ब्लॉक काढले. एसमध्ये किती आहे 2, मग लिहिला एक या आर्यनचा एक या, आणि फक्त 1 राहिलं तर फक्त असंच करायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर डीच्या ह्याच्यात किती आहे 6 आहे. ब्लॉक डीचे किती आहे 1 2 3 4 5 झाले, राहतो एक, मग तो जस्ट इथे काय केला अरेंज केला. एक असा आणि एक असा, बाकी तर आहेच 4. समजलं. आता नेक्स्ट कोण आहे झिंक. झिंकच्या लास्ट याच्यामध्ये किती ब्लॉक आहे एस आहे, म्हणजे किती येणार 1. एस आहे म्हणजे ब्लॉक किती आला 1 एस. त्याच्यानंतर डी आहे म्हणजे किती ब्लॉक आहे 5. 1 2 3 4 5 डी. आता एसच्या वरती किती आहे 2, म्हणजे परत कसं येणार यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आहे डी मध्ये आता 10 आहे. सो 1 2 3 4 5 राहिले किती 5 अपोजिट डायरेक्शनला. 1 2 3 4 5 जस्ट एवढंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. एवढेच ब्लॉक काढायचे फक्त आणि कन्फिगरेशन लिहायचे. घ्या नेक्स्ट घ्या अजून एक हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2. एकदम इझी. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे फक्त 1s2, म्हणजे ब्लॉक किती येणार एकच ब्लॉक येणार, डायरेक्शन 2. नेक्स्ट घ्या बोरॉन. बोरॉनचा किती ॲटॉमिक नंबर राईट. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. आता इथे किती येणार एसचा एक ब्लॉक आणि पीचा पीचे किती येणार ब्लॉक किती आहे 3 आहे, पण प्रत्येक ब्लॉकमध्ये येईल का नाही, फक्त फर्स्ट ब्लॉकमध्ये येईल. आणि एसमध्ये 2 आहे तर इथे 2 येईल. समजतंय ना ते लास्टचं. नेक्स्ट घ्या निकेल. लास्ट निकेल. निकेलचा किती आहे ॲटॉमिक नंबर 28. इथे लिहिते हो म्हणजे कळेल सगळे असेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 लास्टला काय मग फर्स्ट एस ब्लॉक 6 नंबर. हां सॉरी वन टू थ्री फोर 5 6
7, 8. समजलं सगळ्यांना? ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असेल तर इझी येईल. कधी कधी 2 मार्क्सला एकच विचारतात, कधी कधी 3 मार्क्सला मिनिमम 2 तरी असतात. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. सेम ॲज इट इज. मी काय सांगितलं परत तेच, इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज असेल तर करंट कसा असणार आहे? अँटी क्लॉकवाईज, बरोबर. आणि ज्या साईडला आता इकडे इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह होत आहे? ह्या साईडला. मग त्याचा एम ऑर्बिट कुठे असेल? अपोजिट साईडला. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जर ह्या साईडला असेल तर एम ऑर्बिट इथं असेल, आणि इलेक्ट्रॉन ह्या साईडला असेल तर एम ऑर्बिट इथे असणार आहे. कळालं? राईट हँड थंब रूल, बरोबर. नेक्स्ट याच्या खाली नोट घ्या. मग नोट, रिझल्टंट मॅग्नेटिक movement of pair electron, resultant magnetic moment of pair electron is 0. अनपेअर कुठे नाही आहे? कुठला आहे की त्याच्यामध्ये अनपेअर नाही? अनपेअर म्हणजे फक्त सिंगल. आता झिंकमध्ये बघा पूर्ण पेअर आहे की नाही? अजून कोण आहे? हेलियम. म्हणजे हे कोण झाले? रिझल्टंट पेअर. क्लिअर? घ्या मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल झिंक अँड हेलियम. झिंक अँड हेलियम. सेकंड घ्या, फर्स्ट नोट सेकंड, त्याच्यामध्येच रिझल्टंट मॅग्नेटिक मूवमेंट ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इज नॉन झिरो. मग झिंक आणि हेलियम सोडून सगळेच एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल क्लोरीन, आयर्न, निकेल, बोरॉन, ज्याच्यामध्ये अनपेअर आहे, बरोबर. हा एक अनपेअर आहे, याला पेअर नाही आहे, याला नाही आहे, याला नाही आहे, याला नाही, बरोबर. हे सगळे काय झाले? अनपेअर. फॉर एक्झाम्पल क्लोरीन, बोरॉन, निकेल, आयर्न. झालं? समजलं? मग हे फक्त ब्लॉक ॲड करायचे. नेक्स्ट हेडिंग टाका, मॅग्नेटायझेशन. 2 मार्क्सला जस्ट डेफिनेशन विचारतो. मॅग्नेटायझेशन. ओके. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? एक सबस्टन्स घेतलेला आपण, सपोज एक सबस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रँडमली काय होत आहे? मूव्ह होत आहे. इकडे लक्ष द्या. रँडमली काय होत आहे? मूव्ह होत आहे. आणि तो सबस्टन्स एका मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण अरेंज केला. मॅग्नेटिक फील्डमध्ये अरेंज केला म्हणजे मॅग्नेटमध्ये अरेंज केला. म्हणजे ही काय झाली? 2 मॅग्नेटमधली
मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. मग त्याच्यामधला जो सबस्टन्समधले जे इलेक्ट्रॉन्स असतात जे रँडमली असतात ते काय होतात, एका डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागतात. मग हे का होतं, मॅग्नेटायझेशनमुळे. पूर्ण टोटली 100% नाही होत, 80-90% होतात. सो याला काय म्हणतात मग, मॅग्नेटायझेशन. कुठलाही एक सबस्टन्स तो मॅग्नेटिक फील्डमध्ये अरेंज केला, सो त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स असेल जे रँडमली मूव्ह होत असेल ते काय होतात, एका डायरेक्शनला मूव्ह व्हायला स्टार्ट होतं. 90-80% फक्त. हेडिंग टाकलं, घे त्याची डेफिनेशन. मॅग्नेटायझेशन इज डिफाईन्ड ॲज Magnetization is defined as the ratio of magnetic movement to the volume of the material it's called as मॅग्नेटायझेशन. व्हॉल्यूम का घेतलं आहे, जिथे ते रँडमली नाही आहे तो स्पेस फक्त, ओके, तो व्हॉल्यूम क्रिएट होतो आहे. मग याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड किती लागते, इंटरनल आणि एक्सटर्नल. बी इंटरनल प्लस बी एक्सटर्नल. पाहिजे तर छोटीशी डायग्राम काढून घ्या, नाही तर हा फॉर्म्युला लिहा आणि हे लिहा. मॅग्नेटायझेशन म्हणजे m bar is equal to magnetic moment upon a volume, and magnetic field net is equal to magnetic field internal and external. दोघांमध्ये चेंजेस होत आहे ना, इंटरनल अँड एक्सटर्नल. मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजेच एम नेट अपॉन व्ही. याचं एसआय युनिट काय येईल मग, व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय आहे, फक्त मीटर क्यूब. मी फक्त मीटर ऐकलं, मीटर क्यूब. आणि मॅग्नेटिकचं AM क्यूब. स्क्वेअर आणि क्यूब गेट कॅन्सल, राहिलं फक्त AM. लिहून घ्या, SI युनिट ऑफ मॅग्नेटायझेशन इज खालचा क्यूब एन वरचा स्क्वेअर, या एक आणि क्यूब कॅन्सल, डॅश राहिलं. डायमेन्शन ऑफ मॅग्नेटायझेशन L-1, बाकी सगळ्या टर्म 0. काय झालं, मी हे केलंय ना, वरती गेला असं पण लिहू शकता आणि असं पण लिहू शकता. नेक्स्ट घ्या, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. नेक्स्ट झालं का हे लिहून, नेक्स्ट हेडिंग घ्या, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. Magnetic intensity is defined as the ratio of
the ratio of the strength of magnetizing field to the permeability of, repeat करो, magnetic intensity is defined as the ratio of the strength of magnetizing field to the permeability of free space. It's called as magnetic intensity. इंटेन्सिटी म्हणजे सिमिलरली वर्ड कॅपॅसिटी. सो त्याची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तो मॅग्नेट को म्हणजे अट्रॅक्ट कुठपर्यंत करू शकेल जोपर्यंत त्याची मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ओके, सो ती काय असे इज डिनोटेड बाय एच. मग एच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी नॉट. बी नॉट काय आहे मॅग्नेटिक फील्ड, त्याची जी इंटेन्सिटी ती कोणाला प्रपोर्शनल आहे, परमॅबिलिटीला. ओके, आणि परमॅबिलिटी म्हणजेच काय, म्यू नॉट. सो बी नॉट इज इक्वल टू, डायरेक्टलीचं कन्वर्ट इक्वल करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतं. आणि तो कॉन्स्टंट काय घेतला आहे, म्यू नॉट. लिहून घ्या हे म्यू नॉट एच. आपल्याला हवं काय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एच. सो एच ॲज इथेच ठेवा. हा म्यू नॉट काय इकडे मल्टिपल आहे, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. हा झाला याचा फॉर्म्युला इंटेन्सिटीचा. परमॅबिलिटी, म्यू नॉट म्हणजे परमॅबिलिटी. द रेशो ऑफ काय घेतलं आपण, स्ट्रेंथ ऑफ मेजरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्याच्यामधला जो आता हा मॅग्नेटिक फील्डमध्ये हे घेतलेला आहे, सो त्या स्पेसला काय म्हणतात, म्यू नॉट. द एस आय युनिट ऑफ, सेम जे मॅग्नेटायझेशनचं आहे तेच याचं पण एस आय युनिट आहे. एस आय युनिट ऑफ सेम याचं जे होतं तेच आहे, m⁻⁻1. डायमेन्शन पण तेच. नेक्स्ट घ्या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हे पण 2 मार्क्सलाच विचारतात. आलं तर फक्त हे डेरिवेशन 3 मार्क्सला विचारतील. SUS CE PT I BILITY susceptibility. Magnetic susceptibility is defined as the ratio of magnitude of intensity
of magnetization, magnitude of intensity of magnetization to that of magnetic intensity it's called as magnetic susceptibility. It's called as magnetic susceptibility. It is denoted by, याला कुणी खाय पण म्हणतात, कुणी चाय पण म्हणतात. आता त्यांनी काय सांगितलं आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी द रेशो ऑफ इंटेन्सिटी म्हणजेच काय, एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एच. अगेन इक्वल कॉन्स्टंट घ्यायचं आहे तर काय घेणार, एच. ओके, आणि कॉन्स्टंट डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथेच काय घेतलेलं आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. कळलं. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे चाय. सो एम अपॉन एच लिहून घ्या हे. एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय केलेलं आहे, सपोज सबस्टन्स घेतलेला आहे, जेवढं त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन वाढतं आहे तेवढं काय होतं आहे, एच म्हणजे काय, राईट, वाढतं आहे. बट मग प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनला जातं. ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटायझेशन आणि इंटेन्सिटी अपोजिट साईडला जातं. म्हणजे जेवढी ससेप्टिबिलिटी इन्क्रीज होते तेवढं मॅग्नेटायझेशन काय होतं, इन्क्रीज होतं. बट इंटेन्सिटी काय होते, कमी होते. जेवढं हे इन्क्रीज होतं तेवढं पण इन्क्रीज होतं, बट ससेप्टिबिलिटी काय होते, वाढते अपोजिट साईडला. हे लिहून घ्या. विथ डेरिवेशन आलं तर 3 मार्क्सला येतं. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किंवा फक्त डिफाईन द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आलं तर फक्त डेफिनेशन लिहायची. चाय किंवा खाय. साय पण म्हणू शकता. साय वेगळा असतो ना, साय असा असतो, फाय असा असतो. घ्या नेक्स्ट. झालेलं सगळ्यांचं. नेक्स्ट मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक, बाकी काही लिहायचं. मॅग्नेटिक परमॅबिलिटी. Magnetic permeability is defined as the ratio of the magnitude of total field, the ratio of magnitude of total field inside the material to that of intensity of magnetizing field it's called magnetic permeability. आता त्यांनी कोणाकोणाचा रेशो सांगितला आहे. मॅग्निट्यूड ऑफ टोटल म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी. सेम परत तेच इज इक्वल टू कॉन्स्टंट एच आणि मॅग्नेटिक परमॅबिलिटी इज डिनोटेड बाय म्यू. सो बी इज इक्वल टू म्यू एच. म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच लिहून घ्या.
काय आलं? फर्स्ट कुठलं बघितलं होतं? मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं बघितलं होतं? मॅग्नेटिक इंटेन्सिटी, एच. एच इज इक्वल टू, राईट, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय आलं होतं? जवळपास सगळे फॉर्म्युले सेमच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट परमॅबिलिटी. काय? बरोबर. नेक्स्ट घ्या, हेडिंग टाका, रिलेशन बिटवीन magnetic field intensity, relation between magnetic field intensity and magnetization, म्हणजे एच आणि बीचं रिलेशन ॲज इट इज एम बरोबर. आता एक रॉड घेतला आपण, सपोज तो सॉलिनॉइडमध्ये ठेवलेला आहे. सॉलिनॉइड म्हणजे काय? या फॉर्ममध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग ती मॅग्नेटिक फील्ड तयार होते म्हणजे बी नेट, मॅग्नेटिक फील्ड नेट. आणि नेट एक्सटर्नल प्लस इंटरनल आपण बघितलंच. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट, कोणाचं रिलेशन बघायचं आहे? मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्डचं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या, मग कन्सिडर अ रॉड place in a external magnetic field, of solenoid. छोटीशी ती साईडला डायग्राम काढून घ्या. रॉड आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, मग मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड बी नॉट इज इक्वल टू म्यू नॉट इंटू एन आय. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड बी नॉट इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. म्यू नॉट काय बघितलं आपण? परमॅबिलिटी. सिग्निफिकंटली मग म्यू नॉट इज इक्वल टू परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. बऱ्याच वेळेस आता लास्टचा जो एक बोर्डचा पेपर झाला ना, त्याच्यात 3 to 4 मार्क्सला फक्त एक डेरिवेशनचं सिग्निफिकंट विचारलं होतं, इक्वेशनचं. येते लक्षात? सिग्निफिकंट विचारले होते. एक इक्वेशन लिहा आणि त्याचं सिग्निफिकंट. ते इक्वेशन कोणतं ते मला आठवत नाही आहे. मग 3 मार्क्सला हा क्वेश्चन होता. म्हणजे फक्त हे इक्वेशन लिहायचं होतं आणि त्याची सिग्निफिकंट. बऱ्याच मुलांना आलं नाही. सिग्निफिकंट म्हणजे काय? त्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय यूज केलेले, काय काय घेतलेले सिग्निफिकंट नंबर. NI is equal to magnetic field intensity. Magnetic field intensity आपण काय यूज केला आहे? H. इन ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या H. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इन ब्रॅकेट H. झालं हे फर्स्ट. आता सेकंड नंबर द्या. सेकंड magnetic field
इनसाइड अ रॉड. ऑब्वियसली त्या रॉडमध्ये पण मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, बरोबर. सो ते काय इक्वेशन येईल, BM इज इक्वल टू म्यू नॉट M. BM कन्सिडर केला आहे त्या रॉडमधली मॅग्नेटिक फील्ड. M म्हणजे काय, राईट, लिहून घ्या मग. BM इज इक्वल टू म्यू नॉट M. आपल्याला आता पूर्ण त्या सॉलेनॉइड ऑब्वियसली त्या रॉडवरची टोटल मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. सो आपण ह्या दोघांची काय करणार, ॲडिशन करणार. घ्या नेक्स्ट पॉईंट. रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इज B0 प्लस BM. Resultant magnetic field is ओके. काय मग B0 आपला, म्यू नॉट NI प्लस म्यू नॉट M. अँड वी नो दॅट NI म्हणजेच मी आत्ताच सांगितलं H. सो NI इज इक्वल टू H पुट करा. काय येईल मग, म्यू नॉट H प्लस म्यू नॉट M. म्यू नॉट मी कॉमन काढू शकते ना. काय येईल मग, म्यू नॉट बाहेर काढला, इन ब्रॅकेट काय राहिलं, H प्लस M. आणि आपल्याला हवं काय, टोटल मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचा रिलेशन. म्हणजे हा म्यू नॉट इकडे मल्टिपल आहे, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. H प्लस M इतकं लिहून घ्या मग. आता आपल्याला H हवा आहे. सो H ॲज इट इज इथेच ठेवा. M इकडे ॲड, इकडे जाऊन काय होईल, मायनस M. सेम ॲज इट इज M हवा आहे. M ॲज इट इज तिथेच ठेवा. H इकडे शिफ्ट करा. ओके. या इक्वेशनलाच म्हटलेले रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अँड मॅग्नेटायझेशन. समजलं. मिनिमम कधी कधी 3 मार्क्सला पण विचारतात, कधी कधी 4 मार्क्सला पण विचारतात. काहीच नाही, फक्त हे 2 अल्गोरिदम करायचं म्हटलं तर फक्त हे 2 फॉर्म्युले लर्न करायची गरज आहे. आणि NI म्हणजेच H हे माहीत पडलं की झालं. फक्त बाकी कुठे काय केलेलं आहे, रिअरेंज केलेले फॉर्म्युले. कधी 4ला पण विचारतात, कधी फक्त 3ला पण विचारतात. 3 या 4 मार्क्स. काही डाऊट आहे याच्यात? अल्गोरिदम तयार करत जा, तसं डेरिवेशन एकदम इझी वे जातं आपल्याला. अल्गोरिदम म्हणजे जे मेन फॉर्म्युले ते एकदा ते लक्षात आले की डेरिवेशन इझी जातं. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये. दिस इक्वेशन इज कॉल रिलेशन बिटवीन magnetic field intensity and magnetization. Magnetic field intensity and magnetization. Yeah, next derivation. Relation between permeability and susceptibility. Permeability and susceptibility of a substance. Consider
त्याच्यामध्ये फर्स्ट हे पण 3 to 4 मार्क्सला. कन्सिडर मॅग्नेटिक मटेरियल. कुठला घेतला आपण मॅग्नेटिक मटेरियल? रॉड. मॅग्नेटिक मटेरियल प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड for magnetization. Then the next line मध्ये then the resultant magnetic field. परत तेच डेरिवेशन लिहायचं. आधीचं काय घेतलं होतं आपण? B इज इक्वल टू कुठलं आलं होतं? B0 प्लस BM, राईट. B0 काय होता? म्यू H आणि BM काय होता? म्यू M. परत तेच सगळं रिलेशन लिहायचं, दोघांची ॲडिशन. म्यू नॉट कॉमन, H प्लस M, बरोबर. हे लिहा परत, कारण की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता? ससेप्टिबिलिटी, चाय. आणि चायचा फॉर्म्युला बघितला आपण, काय आहे? इज इक्वल टू काय होता? राईट, M/H. आता इथे काय कॅल्क्युलेट, कोणाची व्हॅल्यू मिळाली? आपण 2 फॉर्म्युले कॅल्क्युलेट केले होते. कुठले कुठले? आता M इज इक्वल टू H. Hचा फॉर्म्युला पुट करा त्याच्यामध्ये. कळलं? काय मग? B इज इक्वल टू म्यू नॉट H प्लस म्यू नॉट H 1 प्लस 4. लिहून घेते. समजलं? जस्ट हा फॉर्म्युला काय केला? याच्यामध्ये पुट केला. याला इक्वेशन 1 म्हणा. आणि H गेट कॉमन बाहेर काढला. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. वी नो दॅट B इज इक्वल टू म्यू H. मग परत इथे काय करा? बीच्या जागी म्यू H फक्त. म्यू H. मग काय येईल? म्यू H इज इक्वल टू म्यू नॉट H 1 प्लस 4. H कॅन्सल. काय आलं मग? म्यू इज इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस. कळालं का? हे आधीचं जे डेरिवेशन लिहिलं होतं तेच परत लिहायचं. त्याच्यामध्ये आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली? एमची. देन ती एमची व्हॅल्यू त्यामध्ये पुट केल्यानंतर कॉमन H बाहेर काढला. अँड देन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे म्यू H. परत ते लिहिलं. म्यू H मधला H आणि हा H गेट कॅन्सल. मग लास्ट इक्वेशन आलं म्यू इज इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस 4. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. म्यू इज इक्वल टू सेम ॲज इट इज. म्यू काय आहे? म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर. फॉर्म्युला हा डायरेक्टली. नाही लिहिला तरी चालेल, नाहीतर फक्त एवढंच लिहा. तो लिहायची गरज नाही. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीमधला तो काय? म्यू काय आपला? म्यू काय? परमॅबिलिटी. ओके. परमॅबिलिटीमध्ये म्यू नॉट म्हणजे काय?
जो व्हॉल्यूम क्रिएट होतो ना इंटेन्सिटीचा तो, आणि त्याच्या बाहेरचा जो असतो तो म्यू आर. म्हणजे आता सपोज ससेप्टिव्ह इथे व्हॉल्यूम क्रिएट झाला हा म्यू नॉट असतो आणि बाहेरचा म्यू आर असतो. न्यूमेरिकल घ्या त्याच्यावर एक, याच्यावर. when a plate of magnetic material of size 10 centimeter into 0.5 centimeter into त्या प्लेटची साईज आहे 10 सेंटीमीटर इंटू 0.5 सेंटीमीटर इंटू 0.2 सेंटीमीटर. लेंथ, ब्रेथ अँड थिकनेस. is located in magnetizing field of 0.5 into 10 raised to 4 Armstrong raised to -1. Then a magnetic moment of 5 am square induce in it. Find out magnetic induction in rod. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ रॉड. फर्स्ट काय? बी. ओके, बी कॅल्क्युलेट करण्यासाठी बीचा फॉर्म्युला आत्ताच बघितला आपण. काय? बी इज इक्वल टू म्यू नॉट एम प्लस एच. बट याच्यामध्ये आपल्याला एम तर दिलेला आहे, बट एच दिलेला आहे का? नाही दिलेला. मग अगेन एचचा फॉर्म्युला त्याच्यासाठी फर्स्ट आधी गिवन लिहून घ्या. ॲटलिस्ट गिवन लिहिलं ना हाफ मार्क्स तरी भेटतो. गिवन एल इज इक्वल टू लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. मीटरमध्ये कन्वर्ट किती येणार? 10⁻⁻1 मीटर. बरोबर. नेक्स्ट अजून काय दिलं त्यांनी? ब्रेड दिलेले किती? तर डायरेक्टली बी इज इक्वल टू 0.5 सेंटीमीटर. ओके, 0.5 मीटरमध्ये कन्वर्ट 10⁻⁻2 ने काय करायचं? मल्टिपल करायचं. हा एक पॉईंट शिफ्ट होईल म्हणजे 5 इंटू 10⁻³ मीटर. थिकनेस किती दिलेली त्याची? 0.2 सेंटीमीटर. 2 इंटू 10⁻³ मीटर. सगळे मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. एच किती दिलेला आहे? एच मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे एच किती दिलेला आहे? 0.5 इंटू 10⁻⁴. इंटू 10⁻³ होईल. तो डिजिट शिफ्ट केलं म्हणजे इझी झालं.
आणि मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे स्मॉल एम किती दिलेला आहे, स्मॉल काय झालं, स्मॉल एम किती दिलेला आहे, मॅग्नेटिक राय 5. सगळ्या व्हॅल्यू आहे आपल्याकडे, फक्त कॅपिटल एम नाही आहे, बरोबर. सो कॅपिटल एम काय बघितलं आहे, तर मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे एम नेट अपॉन काय येईल, व्हॉल्यूम. अँड व्हॉल्यूम वी नो दॅट एल इंटू बी इंटू टी. करा कॅल्क्युलेट सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, या सगळ्यांचं काय काय येईल, 10 इंटू 10 raised to -1 into 5 into 10 raised to -3 into 2 into 10 raised to -3. करा कॅल्क्युलेशन. तो येईल आपला कॅपिटल एम आणि तो आपण कशामध्ये पुट करायचा, याच्यामध्ये. 4 to 5 मार्क्स आहे हे न्यूमेरिकल. म्यू नॉट कॉन्स्टंट व्हॅल्यू माहिती ना, परमॅबिलिटी 4 पाय इंटू 10 raised to -7 ना. काय आला एम, काय आला, नाही येते, -6 राईट. इकडे +6 काय नाही, -6 वरती जाईल ना तो मायनस. हा काय आहे 5 डिवाइड 5 इंटू 10 इंटू 10 raised to -1, हो सॉरी +6. हा 10 आणि तो 10 raised to 1 -1 गेट कॅन्सल. आलं का, नाही आलं. 5 इंटू 2 10 होता, बरोबर. सो 10 लिहिलं. इथे काय कन्सिडर करूया, 1 -1 + 1 त्याला कॅन्सल करा. राहिले कोण, 10 raised to -3 10 raised to -3 मायनस मायनस प्लस म्हणजे काय 5 अपॉन 10 raised to -6. हा फक्त वरती शिफ्ट झाला म्हणजे काय आलं 5 इंटू 10 raised to +6. हा झाला आपला एम. हा एम आता कशात पुट करा, याच्यात पुट करा. आता ॲडिशन आहे, डायरेक्टली ॲडिशन होणार नाही, कळतंय. आधी मल्टिप्लिकेशन होईल, त्यांच्यातलं कोणीतरी कॉमन बाहेर निघेल आणि मग ॲडिशन होईल. डायरेक्टली ॲडिशन होणार नाही. समजलं का आता काय, थिकनेस हाईट नाही आहे बाळा, हाईट नाही आहे ती. एच म्हणजे काय घेतलं आपण, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. कॅपिटल एचच घ्यावा लागेल. ओके हां सॉरी हां बरोबर. मी म्हटलं का हा एच विचारतोय तू.
पण त्यांनी तिथं म्हटलंय ना थिकनेस, सो म्हणून टी घेतलाय. काय आला बी? काय? नाही 6 पूर्ण टोटल आन्सर का? हो हो बरोबर, मला वाटलं मधलं. 6.28 टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे टेस्ला. टेन रेस टू 5 इंटू 10⁻³ कारण की आपण डायरेक्टली ॲडिशन करू शकत नाही. सो तो बाहेर काढला आणि मग ब्रॅकेटमध्ये राहिला 10⁻³ + 1. आता सांगा बरं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 3 इंटू 14 इंटू 5. डायरेक्ट आन्सर 62.84 इंटू 10⁻⁻1 येतं. एक डिजिट शिफ्ट करा, 6.4 समथिंग. 6 पॉईंट आला ना पुढे काही येऊ द्या, 6.4 6.3 6.8 काहीही चालेल. आलं इकडे? सॉल्व करून देऊ का पूर्ण? काही जस्ट मल्टिप्लिकेशन 10च्या पॉवर अरेंज केल्या. काही डाऊट आहे आजच्या याच्यात? काय काय बघितलं? फर्स्ट सगळ्यात पहिले पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. काय सांगितलं होतं त्यांनी? सेम डायरेक्शनला काय काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन सेट होऊ शकत नाही एका ब्लॉकमध्ये सेम डायरेक्शनचे. ओके, मग त्यांनी ब्लॉक सांगितले कुठले कुठले? SPDF. एसमध्ये किती ब्लॉक असतात? बीमध्ये सॉरी SPDF किती असतात? नेक्स्ट आणि एफमध्ये 7.
आणि मग प्रत्येक याच्यात मोस्ट ऑफ जे एक्झाम्पल घेतले ना आपण 5 to 6 तेच येतात. त्याच्या व्यतिरिक्त शक्यतो येत नाही. फक्त काय करायचं आहे, जो काही नंबर दिलेला आपल्याला, जो काही ज्याचं ॲटॉमिक नंबर लिहायचं पहिले, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहायचं आणि फक्त कोणाचे घ्यायचे, लास्ट ब्लॉकचे घ्यायचे. ओके, लास्ट जो कोणी असेल त्याचे फक्त ब्लॉक अरेंज करायचे. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं नेक्स्ट, म्हणजे काय सांगितलं, त्याच्यानंतर हां मॅग्नेटिक इंटेन्सिटी, त्याच्यानंतर ससेप्टिबिलिटी, परमॅबिलिटी, बरोबर, आणि रिलेशन दोघांचं. फर्स्ट कोणाचं, ते डेरिवेशनची प्रॅक्टिस करा घरी. एकदा डेफिनेशन आले की डेरिवेशन ॲटोमॅटिकली, ते दोघं डेरिवेशन तर सेम आहे, फक्त इकडे काय रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट केलेली आहे बी नॉट आणि काय होता बी एम, दोघांची फक्त ॲडिशन. आणि तेच इक्वेशन पुढे काय केलेलं आहे, रिअरेंज केलेलं आहे, फक्त व्हॅल्यू पुट केलेलं आहे. 6.23 काही असेल, कोणाचं 6.3, कोणाचं 6.8, टेस्ला. आलं. झाला टाईम, वाजले. मी होमवर्कला बघते एक द्यायचं. देऊ ना होमवर्कला. नाही, मोस्ट ऑफ झालेलेच आहे, जाऊ दे.